आता आपल्यासोबत किरण शिंदे आहे आणि किरण शिंदे पिंपरी चिंचवड संदर्भात बोलणार आहे. किरण, पिंपरी चिंचवड ही एक वेगळीच केस स्टडी आहे की जिथे योगेश बहल जे अजित पवारांच्या पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, ते म्हणले की इथे भाजप सर्वांना सांगत सुटलं की आमची उमेदवारी घ्या, आम्ही सगळंच मॅनेज करून देतो, इथपर्यंत त्यांनी आरोप केला. तर यस किरण, तुला आवाज माझा ऐकायला येत असेल? येतोय सर, येतोय, मला तुमचा आवाज येतोय. युतीच्या आहे पिंपरी चिंचवड दोन्ही काका पुतण्या एकत्र झालेले आहेत. काका पुतण्या म्हणजे दोन्ही पवार एकत्र झालेले आहेत पिंपरी चिंचवड मध्ये आणि यस सर करतायत. काय आहे एकूण पिंपरी चिंचवड मध्ये? सर, राज्यभरात जो गोंधळ युती आणि आघाडीच्या बाबतीत जो होता तोच गोंधळ पिंपरी चिंचवड मध्ये देखील पाहायला मिळाला. फक्त याला अपवाद ठरलंय. तुम्ही म्हणता तसं काका पुतणे खरं तर आपण पाहिलं असेल, लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकीमध्ये हे काका पुतणे एकमेकांच्या विरोधात लढले. सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार होत्या, तर विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार होते. त्यामुळं आता मात्र या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र आलेत. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतायत. ही एकमात्र युती पिंपरी चिंचवडमध्ये आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना दोन्ही एकत्र येणार म्हणता अखेरपर्यंत त्यांच्यात कुठलंच ठरलं नाही. पिंपरी चिंचवडमध्ये देखील या भाजप आणि शिवसेनेची युती होऊ शकली नाही. त्यामुळं भाजपने त्यांच्या उमेदवाराला एबी फॉर्म वाटले, तर शिवसेनेने त्यांच्या उमेदवाराला एबी फॉर्म वाटले. मात्र युती तुटली की नाही किंवा युती झाली की नाही याच्याविषयी अद्याप कुठलीही एक वाक्यता नाही. मी सुरुवातीला सांगितलं तसं फक्त आणि फक्त अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोघांमध्ये एकमत झालेलं आहे. 128 जागापैकी 110 जागा ज्या आहेत ते अजित पवारांची राष्ट्रवादी लढणार आहे, तर 18 जागा शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार आहे. याशिवाय आणखी एक काँग्रेस आणि शिवसेना यांची देखील ते दोघं एकत्र येतील, निवडणुका लढतील असं म्हटलं जात होतं. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून मागील काही दिवसांपासून वारंवार या पिंपरी चिंचवड शहरात बैठका घेतल्या जात होत्या. सोबतीला मनसे देखील होती, वंचित बहुजन आघाडी होती. मात्र त्यांच्यातही अजून एक वाक्यता झालं नाही. खरं तर आता उमेदवारी अर्ज भरण्याचा वेळ निघून गेलेला आहे. अनेकांनी उमेदवारी अर्ज भरलेत. त्यामुळे यांच्यामध्ये युती झाली की नाही हे अद्यापही स्पष्ट नाही. अर्थात उद्या जेव्हा उमेदवारी अर्ज परत घेण्याची वेळ येईल तेव्हा याच्यामध्ये कोण उभं असेल किंवा कोण अर्ज माघार घेईल याच्यानंतर काय आहे ते ठरेल. मात्र राज्यभरात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं राज्यभरात जसा सुरुवातीपासून गोंधळ होता तसाच गोंधळ पिंपरी चिंचवड शहरात देखील सध्या तरी पाहायला मिळतोय. खरं तर याच्या आधी 2017ला जेव्हा या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा कधी नव्हे ते भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही पिंपरी चिंचवड महापालिका आपल्या ताब्यात घेतली होती. 128 पैकी जवळपास 77 नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले होते आणि 5 वर्ष भारतीय जनता पक्षाचा महापौर या शहरात होता. त्यामुळं खर तर कधी काळी या महानगरपालिकेवर अजित पवारांचा वरचष्मा होता. अजित पवारांनी या ठिकाणी भरपूर विकास कामे केली असं म्हटलं जात होतं. खरं तर या शहरामध्ये असणारी इथली महापालिका जी आहे ती आशिया खंडातली सर्वात मोठी महापालिका म्हणून देखील ओळखली जाते. शिवाय या संपूर्ण परिसरात औद्योगिक क्षेत्राचं जाळं देखील मोठं आहे. त्यामुळे या महापालिकेवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं आणि हीच महापालिका मागील अनेक वर्ष अजित पवारांच्या अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र 2017 मध्ये भारतीय जनता पक्षानं करिश्मा करून दाखवला आणि त्यानंतर ही महानगरपालिका आपल्या ताब्यात घेतली होती. 5 वर्ष नगरसेवक जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा होता आणि त्यानंतर आता पुन्हा ही महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी काय म्हणू शकतो आपण जोरदार तयारी केली होती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात आम्ही एकत्र लढणार नाही असं जाहीर केल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी जोरदारपणे कामाला लागली होती. जे कोणी इच्छुक आहेत किंवा इतर पक्षात त्यांना स्थान मिळणार नाही अशा लोकांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कमिंग केलं होतं आणि एक प्रकारे जोरदार तयारी सुरू केली आहे. असं असताना अजित पवारांचे उमेदवार मात्र ठरलेत. 110 जागा ते लढणार आहेत. त्या व्यतिरिक्त जे भारतीय जनता पक्ष असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल यांच्यात मात्र अजून कुठेही एक वाक्यता झाली नाही म्हणायला RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो आठवले गट आहे भारतीय जनता पक्षासोबत असतो. त्यांना या भारतीय जनता पक्षानं आपल्या कोट्यातील 5 जागा देऊ केल्या. ते कुठेतरी या ठिकाणी समाधानी आहेत असं म्हणावं लागेल. कारण 2017च्या निवडणुकीत त्यांना केवळ 3 जागावर त्यांची बोलवण करण्यात आली होती. मात्र यावेळेस भारतीय जनता पक्षानं तब्बल 2 जागा म्हणजे त्यांच्या वाट्याला 5 जागा दिल्यात. त्यामुळे ते कुठेतरी शांत आहे. मात्र
राज्यभरामध्ये मी सुरुवातीपासून जो सांगतोय तो की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येईल असं वाटत होतं, ते काही झालं नाहीये. भारतीय जनता पक्षानं शेवटपर्यंत शिवसेनेला झुलवत ठेवलं, मिटिंगा झाल्या. आणि एकीकडे भारतीय जनता पक्ष आपल्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारी अर्ज देत राहिले, त्यांना एबी फॉर्म वाटत राहिले. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुपचूपपणे जाऊन उमेदवारी अर्ज भरला, एबी फॉर्म देखील भरले. दुसरीकडे शिंदेची शिवसेना मात्र युती होईल की नाही होईल याच संभ्रमात राहिले आणि अखेर उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ निघूनही गेली आणि अजूनही युती. त्यामुळे राज्यभरात जे संभ्रमाचं वातावरण आहे तेच वातावरण सर देखील पाहायला मिळत आहे. पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, इथे आमचे दोन्ही रिपोर्टर म्हणजे अश्विनी जाधव केदारी आणि किरण शिंदे हे खूप आधीपासून या निवडणुकांचा वेध घेतायत, तयारीचा वेध घेतात आणि म्हणून इतकं डिटेल बोलतायत. आपण आता पिंपरी चिंचवडचं पिक्चर बघितलं. आपल्यासोबत अश्विनी जाधव केदारी सुद्धा आहे, मी तिच्याशी बोलणार आहे. पण त्याच वेळेस मी किरण सोबतही बोलणार आहे, तेव्हा किरण शिंदे सुद्धा आपल्या सोबत असणार आहे. पण आता मी जातोय अश्विनी जाधव केदारी हिच्या सोबत. जसं मी माझ्या प्रेक्षकांना सांगितलं होतं की महाराष्ट्रातली एक प्रमुख पत्रकार रिपोर्टर अश्विनी जाधव केदारी ही आमची आहे आणि ती काय सांगते याकडं खूप लोक खूप उत्सुकतेनं तिचं ऐकतात, कारण इनपुट्सही तसेच आहेत आणि ती बोलतेही तशीच. मला एकच प्रश्न जो महाराष्ट्राच्या मनातला प्रश्न आहे, पवार काका पुतण्यांनी एकत्र येण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडच का निवडलं असेल बरं अश्विनी? याचं उत्तर खरं तर संबंध महाराष्ट्र जाणतोय की पुणेच का निवडलं. अर्थात पूर्ण जिल्हा, या पुणे जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व फार पूर्वीपासून राहिलेलं आहे आणि नेमका हाच पुणे जिल्हा भाजपला काबीज करायचा आहे आणि त्या दृष्टीनं भाजपनं पावलं सुद्धा टाकलेली आहे. पुणे महानगरपालिका असू दे आणि जसं किरणने मगाशी सांगितलं की पिंपरी चिंचवड महापालिका असू दे, या ठिकाणी वर्षोनवर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची आणि त्यांची काँग्रेस सोबत आघाडी होती, यांची सत्ता राहिलेली आहे आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचं जास्त प्राबल्य हे या पुणे जिल्ह्यामध्ये जाणवतं. आणि त्या अनुषंगानं पुणे असू देत किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असू दे, याच दोन महानगरपालिका आपल्या हातात पूर्णपणे आल्या पाहिजे त्या दृष्टीनं भाजपनं प्रयत्न केले होते, जे प्रयत्न 2017 साली त्यांचे यशस्वी सुद्धा झाले होते. 2017 नंतर महापालिका निवडणुका झाल्या नाही, त्या थेट आता 2026च्या वर्षात होत आहेत. मधल्या वर्षांचा काळ, या काळामध्ये भाजपनं ज्या पद्धतीनं संपूर्ण पुणे शहर असू दे किंवा पिंपरी चिंचवड शहर असू दे, या दोन्ही शहरांवर आपला जो वचक आहे तो वचक कशा पद्धतीनं ठेवला आणि ज्या पद्धतीनं त्यांनी भाजपने पक्ष संघटना वाढवलेली आहे, दोन्ही महापालिका अर्थात त्यांच्या हातात होत्या आणि हा खूप मोठा धक्का अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे मागच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अवघे 41 की 45 नगरसेवक फक्त निवडून आले होते, जेव्हा राष्ट्रवादी एकसंध होती. आणि आता तर राष्ट्रवादीचं विभाजन झालेलं आहे, काका पुतण्यांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस वाटली गेलेली आहे. त्यामुळे आता जर आपण वेगवेगळं लढलो तर याचा अल्टिमेटली फायदा हा भाजपला होणार आहे, जो भाजपला फायदा होऊ द्यायचा नाहीये. आणि त्यामुळे पवार काका पुतणे, अजित पवार आणि शरद पवार हे एकत्रित आलेले आहेत. जर एकत्रित ते आले तर आणि तरच भाजपला म्हणजे भाजपसारख्या बलाढ्य शक्तीला ते रोखू शकणारे, ही ताकद केवळ एकसंध असलेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि हेच त्यांनी ओळखलेलं आहे. कारण नुकतंच नगरपंचायत नगरपालिकांचे निकाल ज्या पद्धतीने लागले, त्या निकालांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हा जो पक्ष आहे हा पुणे जिल्ह्यामध्ये नंबर 1 चा पक्ष ठरला. आणि त्यानंतर त्याच्या खालोखाल जर कोणाला थोडंफार यश मिळालं तर ते अर्थात शिंदे सेनेला मिळालं आणि भाजपला उभ्या 3 जागांवर नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये समाधान मानावं लागलं. म्हणजे त्यांचे 3च नगराध्यक्ष फक्त भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे खरं तर ज्या पद्धतीनं म्हणजे फक्त जसा किरणने मगाशी उल्लेख केला, मी त्याचा ऐकलं की ज्या पद्धतीनं झुलवत ठेवलेला आहे शिंदे सेनेला आणि शेवटच्या अगदी फॉर्म भरायची शेवटची मुदतही संपली, पण तोपर्यंत शिंदे सेना किंवा भाजप जाहीर करू शकलेलं नाही की होय आमची युती आहे की नाही. पण त्याही पेक्षा मला वाटतं हुशार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निघालेला आहे. ज्या पद्धतीनं पवारांचं राजकारण पुणे जिल्हा बघत आलेला आहे, पवार जे बोलतात ते कधी करत नाही आणि पवार जे करतात ते कधी बोलत नाही, याची प्रचिती आता संबंध महाराष्ट्रानं घेतलेली आहे आणि अर्थात पुणे जिल्ह्यानं सुद्धा घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वी याच
दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आमची युती होणार हे सांगितलं, त्यानंतर आमची युती फिसकटली हे सुद्धा सांगितलं, त्याच्या सुद्धा सगळीकडे बातम्या झाला आणि पुन्हा एका रात्रीत हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत. अश्विनी, तुला एक आतली बातमी सांगू का? पवार कोणाला कळले हा जेव्हा विषय येतो तेव्हा मी महाराष्ट्रातला एखाद दुसरा पत्रकार असेल जो सातत्यानं सांगतो की अजित पवारांचा पक्ष हा हायजॅक झाला आहे, हे शरद पवारांनी अजित पवारांना पटवून दिलेलं आहे आणि आपण 25 वर्षापूर्वी स्थापन केलेला पक्ष आज अजित पवारांचे सहकारी हायजॅक करून नेत आहेत. ही बाब शरद पवारांनी अजित पवारांना पटवून दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निमित्तानं शरद पवार अजित पवारांसोबत आले की अरे बाबा पक्ष हायजॅक होतोय, तिकडे अमित शहा बसलेले आहेत, तू यांच्या आधी लागू नको, मी तुझ्या सोबत येतो म्हणून ते सोबत आले. असं जे मी काही शोज मधून सांगतोय त्याची प्रचिती आता हळूहळू यायला लागली आहे. आपल्यासोबत किरण शिंदे सुद्धा आहे आणि अश्विनी जाधव केदारी सुद्धा आहेत. तिघही आपण आता दिसतो आहोत स्क्रीनवरती आणि मी म्हणूनच तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की पुणे आणि पिंपरी चिंचवड ही अशी एक टेरिटरी आहे की जिथं भाजपनं ती राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना त्यांच्याकडनं खेचून घेतली. म्हणजे आठवत असेल मागची निवडणूक गिरीश बापट त्याचबरोबर संजय काकडे यांना हाताशी धरून भाजपनी जिंकली होती पुण्यातली आणि पिंपरी चिंचवड लक्ष्मण जगताप यांना हाताशी घेऊन भाजपनी पिंपरी चिंचवडचा गड हा काबीज केला होता. आता पुन्हा परिस्थिती बदलली. आता भाजप राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवारांकडे आहे त्यांना असं सांगतात, त्यांच्या अपरोक्ष त्यांना माहितही नाही की आपण आता पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मैत्रीपूर्ण लढत लढतो आहोत. आणि तिथेच अजित पवारांना हे लक्षात आलं की आपले काका अजित शरद पवारांनी जे आपल्याला सांगितलं होतं की बाबा रे तुझा वापर झाल्यावर हे काही करू शकतील, मैत्रीपूर्ण लढत म्हणजे तुम्ही तुमची शस्त्र मॅन करून ठेवा, सरळ सत्ता आम्हाला द्या, महापौर आम्हाला द्या, आम्हाला वाटलं तर काही कमिट्यांवर तुम्हाला घेऊ, स्थायी समिती सुद्धा आमचीच, असा तो अप्रत्यक्ष मेसेज अजित पवारांना गेल्यावरती मग अजित पवारांच्या लक्षात आलं की नाही, बारामती हॉस्टेलमध्ये सातत्यानं बसलं पाहिजे, नुसतंच बसायला नको, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे आणि आपण ह्या निवडणुका लढल्या पाहिजेत. पण मग याचं विश्लेषण असंच की विरोधकांची स्पेस सुद्धा भाजपला घ्यायची आहे. पण मला हा प्रश्न तुम्हा दोघांनाही विचारायचा आहे, किरण शिंदे आणि अश्विनी जाधव केदारी दोघांनाही. अश्विनी फर्स्ट यू, की खरंच विरोधकांची स्पेस घेण्यासाठी म्हणून दोन्ही काका पुतण्या म्हणजेच पवार एकत्र आले आणि भाजप सोबत ते आहेत की नाही, दे आर प्लेइंग अ सिरियस गेम इन पुणे अँड पिंपरी चिंचवड अगेन्स्ट बीजेपी, नेमकं काय? नक्कीच तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा सर या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की ही सगळी स्पेस भाजप भरून काढणार आहे का, याकडे आता हे आपल्याला या सगळ्या पुढच्या काळामध्ये दिसणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं 2017च्या तुलनेत 2026ची ही निवडणूक ही अतिशय वेगळी असणार आहे. ज्या पद्धतीनं भाजपने 2017ला हे सगळं काबीज केलं होतं ते आता त्यांना करणं जरा अवघड जाणार आहे, थोडं आव्हानात्मक हे असणार आहे. आणि हे अशासाठी मागच्या 2 दिवसापासून, मग काल एक व्हिडिओ सुद्धा आपण केला होता, ज्या भाजपनं जोरदार इन्कमिंग आपल्याकडे सुरू केलं होतं, अगदी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते सुद्धा त्यांनी फोडले होते. या भाजपमध्ये कालपासून उलट गिनती सुरू झालेली आहे, त्यांच्याकडनं आउटगोईंग व्हायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळी किरणने इंटरव्ह्यू केलेला आहे अमोल बालवडकर यांचा, त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. अमोल बालवडकर हे पुण्यातलं असं नाव होतं की भाजपमध्ये त्यांनी खूप चांगली कामं मागच्या वर्षभरापासून ते करतायत आणि थेट चंद्रकांत पाटलांच्या वेळी म्हणजे विधानसभेला त्यांनी थेट चंद्रकांत पाटलांना आव्हान दिलं होतं की ते अपक्ष म्हणून उभे राहणार होते, पण त्यावेळी भाजपनं त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर त्यांना माघार घ्यायला सांगितली. मात्र त्यांना यावेळी तिकीट त्यांचं नाकारलं, त्यांना डावललं गेलं आणि अखेर ते अमोल बालवडकर अजितदादांना जाऊन मिळाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट त्यांनी मिळवलं. एक नाव फक्त मी सांगितलेलं आहे, पण असे अनेक नावं पुण्यामध्ये घेता येतील जे भाजपमधनं आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहे. आणि ज्या पद्धतीनं अजित पवारांकडनं काही कार्यकर्ते आणि मोठे नेते भाजपमध्ये गेले होते त्याच वेगानं म्हणजे भाजपने किमान 1-2 महिन्यापासून हे कार्यक्रम चालवला होता जो अजित पवारांनी अवघ्या काही तासांमध्ये करून दाखवलेला आहे. अजित पवारांची जी आता काय म्हणू, जो वेग अजित पवारांनी या निवडणुकीसाठी घेतलेला आहे त्याला खरंच मानावं लागेल. ज्या पद्धतीने अजित पवारांचं संपूर्ण राजकारण या सगळ्या निवडणुकीच्या भोवती आता सुरू आहे
यावर ना निश्चितच पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चित्र वेगळं असेल हे आणखी वेगळं आपण कुणी सांगायची खरं गरज नाहीये, ते आपल्याला निकालात स्पष्ट होईल. वेडिंग अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे. अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा आज आहे. त्यानिमित्तानं हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी टू अजित पवार अँड सुनेत्रा पवार. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजित पवार पती पत्नीला, दाम्पत्याला. तर यस किरण, याच प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडनं हवं आहे की अजित पवार इज नॉट म्हणजे अनसिझन्ड किंवा टाइमली पॉलिटिशियन. म्हणजे सुप्रिया सुळेच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्या 24/7 राजकारण करतात का, पण माझं म्हणणं आहे त्या करतात. त्याशिवाय काय त्या इतक्या वेळ खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. पण अजित पवारांच्या बाबतीत अशी शंका येऊ नये, इतके सीझन राजकारणी ते आहेत. जेव्हा मैत्रीपूर्ण लढत असा विषय आला तेव्हा अजित पवारांनी आपल्या सोंगट्या बारामती हॉस्टेलवरनं हलवायला सुरुवात केली. अडाणी जेव्हा बारामतीमध्ये आले त्यानंतर तर त्यांना एक वेगळाच स्वरूप आलेला आहे. येस सर, सर अगदी खरं आहे. हे चित्र त्याच दिवशी स्पष्ट झालं होतं. अश्विनी मी किरणला विचारलाय. आय नो टू टॉक, पण मी किरणला विचारला. या सर, ज्या दिवशी आचारसंहिता लागली त्या दिवशी स्वतः देवेंद्र फडणवीस पुणे शहरात होते आणि त्या दिवशी त्यांनी पुण्यातील जवळपास 3,000 कोटीच्या विकास कामाचं उद्घाटन केलं. आणि त्यानंतर जेव्हा ते माध्यमांच्या समोर आले तेव्हा त्यांनी एक गोष्ट अतिशय प्रखरपणे सांगितली, ती म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आमची अजित पवारांसोबत युती असणार नाही. अर्थात या दोन्ही शहरात जर का आमची युती झाली तर त्याचा फायदा विरोधकांना होईल असं त्यांना प्रत्यक्षपणे सांगायचं होतं आणि आम्ही मागे पडू असं त्यांना एक प्रकारे सांगायचं होतं आणि त्यांनी झालं सुद्धा तसंच. मात्र त्यानंतर काय झालं, जशी आचारसंहिता लागली भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरू झाली. आणि ही इनकमिंग कुठली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यासोबतच जे आणखी इतर पक्षात जे कोणी प्रबळ उमेदवार आहेत, जे जिंकू शकतात, जे विजयाचे प्रबळ दावेदार आहेत, अशा उमेदवारांना हेरू भारतीय जनता पक्षात आणलं जात होतं. खरं तर सुरुवातीला 2 दिवस 3 दिवस अजित पवारांनी याकडे दुर्लक्ष केला. मात्र भारतीय जनता पक्षात जेव्हा अशा प्रकारे खोगीर भरती सुरू करत असल्याचं पाहून अजित पवारांनी सुद्धा, तुम्ही जो उल्लेख केला, बारामती हॉस्टेलला त्यांनी ठाण मांडली आणि त्यानंतर चिंचवड शहरातील जे इतर पक्षातील इच्छुक उमेदवार होते त्यांचा या बारामती हॉस्टेलला रीग लागली. आणि अश्विनीने काही वेळापूर्वी उल्लेख केला की साधारण भारतीय जनता पक्षाने 1 महिन्यात जे करून दाखवलं ते अजित पवारांनी अवघ्या 2 ते 4 दिवसात करून दाखवलं. अगदी काल रात्री उशिरापर्यंत देखील ते सुरू होतं. काल रात्री जवळपास मी रात्री 11 वाजेपर्यंत अजित पवारांच्या पुण्यातील जिजाई बंगल्याच्या बाहेर उभा होतो. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भाजप असेल, शिवसेना, मनसे अशा सगळेच पक्षातील एक पदाधिकारी जे आहेत ते येत होते. अवघ्या काही मिनिटात त्यांचं बोलणं व्हायचं आणि जेव्हा तो बाहेर येत होता तेव्हा त्याच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचं उपरणं असायचं. म्हणजे इतके झटकीपट निर्णय जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात अजित पवारांच्या बंगल्यावरून होत होते. आणि आपण पाहिलं असेल सुरुवातीला मी सांगितलं की भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही, अजूनही ती झाली की नाही असं संभ्रम अवस्था आहे. असं असताना मात्र पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी 2 दिवसापूर्वी स्वतः जाहीर केलं की आपले दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ आणि तुतारी एकत्र निवडणूक लढतायत. अर्थात त्यांनी 2 दिवसापूर्वीच या दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांना जो आहे तो संदेश दिलाय की बाबा रे आपल्याला एकत्र लढायचंय, त्यानुसार तयारी करा. आणि कार्यकर्तेही तसे कामाला लागले. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची बोलण्याची भाषा बदलवली. अगदी सर, बारामतीत आता जो अश्विनीने उल्लेख केला, तुम्हीच उल्लेख केला की गौतम अदानी जे उद्योगपती आहेत बारामती आले होते. त्या ठिकाणी एक पवार कुटुंबीय जे आहे ते पुन्हा एकत्र आलं आणि त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडचं राजकारण जे आहे ते एक प्रकारे बदलल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही काका पुतणे एका स्टेजवर होते, त्यांचं बोलणं देखील झालं. ते दृश्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. आणि बारामतीतला कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार जेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये एका जाहीर सभेला सामोरे गेले त्या सभेत त्यांनी क्लिअर करून टाकलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित पवार यांनी पुण्यात बोलताना सांगितलं की घड्याळ आणि तुतारी एकत्रच आहेत, पुण्यात ते एकत्र लढणार आहेत. आणि त्या दृष्टीने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ते आहेत जोरदारपणे कामाला लागले. जसा गोंधळ आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पाहायला मिळतोय की आपली युती झाली की नाही हे त्यांना अद्यापही कळत नाहीये. कुठून फॉर्म भरायचा की नाही भरायचा. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गोंधळ दिसतो आहे की मंत्री उदय सामंत गोंधळलेले आहेत, याचं उत्तर हवं आहे. संपूर्ण शिवसेनेत गोंधळ दिसतोय. खरं तर पुण्यामध्ये 3 मंत्री, नीलम गोरे असतील, विजय बापू शिवतारे असतील,
उदय सामंत असतील, हे तीन भाजप शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत, ठाण मांडून बसलेत. मात्र भाजप सोबत शिवसेनेची युती झाली की नाही हे अद्याप तेही स्पष्टपणे सांगू शकत नाहीत सर. आणि बघा कसं असतं की विरोधी पक्ष नेते असताना अजित पवार यांनी जे करायला हवं होतं ते काय करू शकले नाहीत तेव्हा, याचा पण नव्यानं उलगडा अजित पवारांना गेल्या एक 8 दिवसात झाला असेल. आणि माझं म्हणणं तेच आहे की तुमचं जे इन्स्टिंक्टिव्ह पॉलिटिक्स आहे, स्टेट्समनशिप आहे, ती तुमची दिसली पाहिजे. आणि ती विरोधी पक्ष नेता म्हणून तुमची दिसली नाही, तर आता तुम्ही भाजपचं मांडलिकत्व पत्करलेलं आहे, त्यांच्यासोबत राहून काय दाखवताय? ते तर तुमच्या अस्तित्वाची लढाई तुम्ही लढताय की उद्या पुणे जिल्हाही निघून गेला तर मग राष्ट्रवादीनं जावं कुठे, म्हणून ही धडपड आहे. तेव्हा यात फार कौतुकाचा भाग नाही आहे, तेवढं तर त्यांना करता आलंच पाहिजे. तर एनिवे यामध्ये बोल यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं आपण वारंवार बोलतोय, पण मला आताच्या घडीला यंदाची निवडणूक ही शिंदे सेनेसाठी किती महत्वाची आहे आणि पूर्ण प्रेशर टॅक्टिक्सचा वापर शिंदेच्या शिवसेनेनं या संपूर्ण महानगरपालिका निवडणुकीमध्ये केलेला आहे. बघा, मीडिया अटेन्शन शिंदेच्या नेत्यांनी शिंदे सेनेनं घेतलेलं आहे ना, दॅट इज अगदी नक्कीच. कारण याचा आज सकाळचं वातावरण थोडक्यात मी 1-2 मिनिटात फक्त सांगते सर. शिवसेनेच्या मंत्र्यांची, मोठ्या नेत्यांची सारखी धावपळ आणि सारख्या बैठका सुरू होत्या. पुण्यातल्या आपटे रोडवरच्या एका हॉटेलमध्ये हे सगळे नेते मंडळी ठाण मांडून बसले होते. आम्ही वारंवार त्यांना एकच प्रश्न करत होता की तुमच्या युतीचं काय ठरलं. शेवटपर्यंत कुठलाही नेता आमची युती फिसकटली आहे असं बोलायला तयार नाहीये. ते अगदी संध्याकाळी 4-5 वाजता उदय सामंत यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की आमची युती फिसकटली नाही. पण सर्वसामान्य कार्यकर्ते असू देत किंवा सर्वसामान्य इच्छुक उमेदवार असू देत, या सगळ्यांची इच्छा आहे की आता शिंदेची ताकद पुण्यामध्ये वाढलेली आहे, ती नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये दिसून आलेली आहे. आणि त्यामुळे म्हणजे खूप नगराध्यक्ष जरी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खालोखाल झाले असले तरी ज्या ठिकाणी त्यांचं नगराध्यक्ष पद अगदी हातातून निसटून गेलेलं आहे तेही अगदी काही मतांनी गेलेलं आहे. याचा अर्थ पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये शिंदे सेनेची ताकद वाढते आहे आणि याचाच फायदा आम्हाला होणार आहे. त्यामुळे आपण संपूर्ण 165 जागा आपण लढायला हव्या असं वारंवार हे सगळे कार्यकर्ते सांगताना दिसून येत आहेत. काही कार्यकर्ते तर आपल्या इंटरव्ह्यू मध्ये रडलेले सुद्धा आहेत. इतकं भावनिक वातावरण आज सगळं झालेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर मंत्री उदय सामंत असू देत, नीलम गोरे असू देत किंवा विजय बापू शिवतारे असू देत, यांनी सगळ्यांनी बैठकांवर बैठका घेऊन अवघ्या 15 जागा फक्त पदरात पाडून घेतल्या तर ते शिंदे सेनेचं अपयश राहणार आहे. यापेक्षा आपल्या प्रेशर टॅक्टिक्सने ते भाजपकडनं आणखी किती जागा मिळवतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. कारण 165 नगरसेवकांसाठीची ही निवडणूक आहे आणि त्यावर जर भाजप यांची बोळवण अवघ्या 15 जागांवर करत असेल तर याला शिवसैनिक मानायला तयार नाहीये. त्यामुळे त्यांना किमान 15च्या पुढे आणखी किती जागा मिळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्यासाठी. मित्र पक्षांसोबतची जी बोलणी किंवा चर्चा आहे त्यामध्ये एक मुद्दा तुम्ही विसरता आहात. भाजपनं जसं नाशिकमध्ये आपल्या नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारली, त्यांना माघार घ्यायला लावली, तसंच भाजपची इच्छा आहे की शिंदे सेनेकडनं सुद्धा घरातल्या घरात तिकीट जाता कामा नये. आणि त्यासाठी जर का पाहिजे ते मतदारसंघ आम्हाला द्या, आमच्याकडे एकाच घरात 2-2 उमेदवार आहेत, अशी जर का चर्चेची अट शिंदे सेनेकडनं पिंपरी चिंचवड असेल किंवा पुण्यात ठेवली गेली असेल तर ती भाजप मान्य करत नाही. ही सुद्धा एक बाब आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे सुद्धा पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, इथे शिंदे सेनेबरोबरची बोलणी ही फिसकटते किंवा फिसकटली आहे. ते इतकं सहज आणि सोपं नाही. भाजप ड्रायव्हिंग सीटवर आहे एका सर्टन लेवलपर्यंत शिंदेच्या शिवसेनेचं किंवा स्थानिक नेत्यांचं ती ऐकते, पण नंतर ती ही सांगू पाहते की इट्स ओके. कारण बघा ज्या पद्धतीचं आरक्षण आणि सोडती आणि वॉर्डांची पुनर्रचना झालेली आहे त्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप हा सत्तेत येणारा प्लेयर आहे. फक्त अजित पवारांना मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढतो आहोत महायुती म्हणून अजित पवारांच्या पक्षाची असं जेव्हा म्हटलं आणि मग दोन्ही पवार एकत्र आले आणि अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवड सहजासहजी सोडू पाहत नाहीयेत, तेव्हा मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड मधली परिस्थिती बदलली आहे. आय एम राईट किरण? अगदी खरं सर, यस सर, अगदी बरोबर आहे तुमचं विश्लेषण. असंच म्हणावं लागेल. कारण भारतीय जनता पक्षाचे मुळात मूळचं जे संघटन आहे
त्या संघटनेच्या जोरावर या पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असेल आपण सत्ता काबीज करू शकत नाही हे त्यांना फार पूर्वीच लक्षात आलेलं आहे. त्यामुळंच या भारतीय जनता पक्षात इतर संघटन इतर पक्षातील जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत किंवा जे निवडून येणारे कार्यकर्ते आहेत त्यांचा भरणा मागील काही वर्षापासून जोरात सुरू होता आणि आता जवळपास त्यांच्याच वाट्याला जे आहे ते तिकीट जाते आणि याचेच परिणाम कुठेतरी आता भारतीय जनता पक्षात देखील उमटताना दिसत आहेत. काय झालंय निवडणुकीत उमेदवारी अर्ज मिळाला नसल्यामुळं अनेक कार्यकर्ते नाराज आहेत आणि जसा उद्रेक संभाजीनगर मधला आपण तो एक व्हिडिओ पाहिला असेल. एक महिला जी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातच उद्रेक करताना दिसते. तसाच उद्रेक पुण्यातही झाला होता. आरपीआय जो भारतीय जनता पक्षाचा एक मित्र आहे त्यांना तर भारतीय जनता पक्षानं अवघ्या काही जागा दिल्या आणि विशेष म्हणजे ज्या जागा दिल्या त्या जागी आम्ही म्हणावे तोच उमेदवार घ्यावे असा देखील त्यांचा हट्ट होता. आणि जे कोणी आरपीआयचे कार्यकर्ते होते किंवा पदाधिकारी होते जे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याबरोबर चर्चा करत होते ऐनवेळी ते फोन स्विच ऑफ करून गायब झाले. त्यामुळं वर्षानुवर्षे जे आरपीआय मध्ये आहेत जे तयारी करतायत ज्यांना असं वाटतं की आपल्याला तिकीट भेटेल त्या कार्यकर्त्यांनी नेमकं जायचं कुणाकडे कुणाला बोलायचं असा भारतीय जनता पक्षाच्या नेत्याशी तर ते बोलू शकत नाही. उरले आरपीआयचे जे पदाधिकारी जे त्यांच्यासोबत चर्चा करत होते त्यांचे नंबर बंद आहे. त्यामुळे उद्रेक झालेल्या या कार्यकर्त्यांनी शेवटी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोरच आंदोलन केलं आणि ही परिस्थिती अनेकांची आहे. भारतीय जनता पक्षात देखील अनेक जण नाराज आहेत. काही वेळापूर्वी अश्विनीने उल्लेख केला अमोल बालवडकर खर तर ते पुण्याच्या बाणेर परिसरातील एक उदयोन्मुख आणि आश्वासक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. याच्या आधी त्यांचं विकास कामे देखील त्या ठिकाणी चांगले आहेत. त्यांची चूक एकच की नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे आमदार आणि आता मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिलं होतं. चंद्रकांत पाटील हे बाहेरचे आहेत. माफ करा चंद्रकांत पाटलांना त्यांनी आव्हान दिलं होतं. चंद्रकांत पाटील हे बाहेरचे आहेतच ना कोल्हापूरचे आहेत. येस तोच मग त्यांचा तोच मुद्दा होता. मी इथला आहे मी मूळचा आहे मेधा गाडगे बोललं तर चालतंय अमोल बालवडकर बोललं तर चालत नाही असं कसं. येस तसं झालं. त्यामुळेच अमोल बालवडकरांना कुठेतरी बाजूला केलं अशी एक चर्चा सुरू आहे आणि नाराज असलेल्या अमोल बालवडकरांनी थेट अजित पवारांच्या पक्षात गेले आणि तिकीट मिळून आणलं आणि हे मिळून आणताना त्यांनी जेव्हा आम्ही त्यांचा बाईट केला किंवा त्यांची प्रतिक्रिया घेतली तेव्हा त्यांनी एक प्रकारे भारतीय जनता पक्षालाच आव्हान दिलं की भारतीय जनता पक्षाचा मूळ कार्यकर्ता काय असतो ते मी आता तुम्हाला दाखवून देतो असं म्हणत त्यांना एक प्रकारे दंड थोपटले असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही सर. म्हणजे निष्ठावंत आता एकनिष्ठ म्हणता ते आता पक्षाला ताकद दाखवायला लागले. अश्विनी हे दिसणार. अश्विनी मला एक शेवटचा प्रश्न तुला विचारायचा आहे. बघ आता ना अनेकांनी अर्ज भरलेले आहेत. नेमका एबी फॉर्म कोणी भरलाय हे शोधून काढावा. उद्या छाननीचा दिवस आहे आणि परवा माघारीचा दिवस आहे. म्हणजे कसं की 2 तारखेला माघार होईल तेव्हा चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल. मला एकच प्रश्न विचारायचा की अजूनही असे अनेक जण असतील ज्यांनी 1-2 अर्ज भरले. जसं रुपाली ठोंबरे पाटील 2 वॉर्डामध्ये एकाच प्रभागात अर्ज भरलेले आहेत बरोबर आहे. तशा अनेक असे उमेदवार असतील ज्यांनी अर्ज भरलेले आहेत. काहींनी पक्षाचा भरला काहींनी अपक्ष भरला. कारण अपक्ष यासाठी की बंडखोरी करण्यासाठी म्हणून एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून. पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये बंडखोरांचं पीक येईल का? नक्कीच बंडखोरांचं पीक यापूर्वीच आलेलं आहे. कालपासून आपण सगळेजण आम्ही बातम्या कव्हर करतोय की जिथे जिथे भाजपमध्ये निष्ठावंतांना डावललं आहे त्या सगळ्या निष्ठावंतांनी आता अजित पवारांच्या घराचे रस्ते धरलेले आहेत. कालही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप महत्वाचे आणि मोठे प्रवेश झालेत जे वर्षोनवर्ष भाजपचे निष्ठावंत म्हणून त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्यांना कुठेतरी अपेक्षा होते. ज्यामध्ये काही स्टँडिंग नगरसेवकांचं माफ करा 2012 साली जे नगरसेवक राहिलेले आहेत किंवा 2017ची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये स्टँडिंग नगरसेवक होते अशा अनेकांचे पत्ते भाजपनं काढलेले आहेत आणि ह्या सगळ्यांचे प्रवेश आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाले. त्यामुळे कालपासून अजित पवारांना जी काही डिमांड पुण्यामध्ये आलेली आहे ती लाजवाब आहे आणि याचा फायदा आता अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पर्यायाने शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना कसा फायदा होतो हे आपल्याला पाहावं लागणार आहे. पण जसं तुम्ही म्हणालात की एका उमेदवाराने 2-2 ठिकाणी अर्ज भरलेले आहेत किंवा अगदी शिंदे सेनेचं तर असं झालंय अजून त्यांची युती आहे की नाही हेही ते सांगायला स्पष्टपणे तयार नाहीयेत. अशा वेळी शिंदे सेनेचे बऱ्यापैकी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे आणि शिंदेचे जे कोणी नेते मंडळी आहेत त्यांनी एबी फॉर्म सुद्धा सगळ्यांना दिलेले आहेत.
या सगळ्यांनी एबी फॉर्म घेऊन आता आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. आता माघार कोण घेत आहे आणि हे खरंच माघार घेतील की त्यावेळी नेते मंडळींसारखे तेही फोन स्विच ऑफ करून बसतील, हे इच्छुक उमेदवार आपल्या नेत्यांची चांगल्या प्रकारे कोंडी करण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे आता नेमकं या 2-3 दिवसामध्ये काय घडामोडी घडतील सर, याच्याकडे निश्चितच आपलं लक्ष लागलेलं असणार आहे. पण बंडखोरी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ती बंडखोरी आणखी कदाचित वेगानं वाढू शकते, हे सुद्धा या येत्या 1-2 दिवसामध्ये दिसणार आहे पुण्यात. आणि जेव्हा एक फक्त अनुभवाचे बोल, अजित पवार मंत्री म्हणून सकाळी सकाळी पत्रकारांना रिपोर्टरला कामाला लावतात, पण निवडणुकीच्या काळात ते रात्री सुद्धा रिपोर्टर्सना कामाला लावतात. तेव्हा बी अलर्ट, पुण्यात अजित पवार जागे झालेले आहेत, उशिरा का होईना ते जागे झाले आहेत. विरोधकांच्या भाषेत बोलायचं तर बघायचं पुणे पिंपरी चिंचवड मध्ये काय खेळ होतो तो. थँक्यू व्हेरी मच.